मला जाग आली तेव्हा घड्याळात 5:30 वाजले होते. म्हणजे मी फक्त तासभर झोपलो होतो. पण ही तासाभराची झोपही मला पुरेशी होती. काही क्षण मी तसाच विचार करत पडून राहिलो. मग निर्णय होताच उठलो. बेडरूममध्ये जाऊन प्रकाश सावंतचा नंबर फिरवला. बराच वेळ रिंग वाजत राहिल्यावर पलीकडनं प्रकाश सावंतचा वैतागलेला आवाज माझ्या कानात शिरला. हॅलो, कोण बोय? अरे, मी विक्रम बोलतोय. विक्रम, अरे ही काय वेळ झाली का फोन करायची? मी तुला झोपेतनं उठवलं का काय? जसं काही तुला माहीतच नाही आहे. आत्ता कुठे तासाभरापूर्वी बेडवर पडलो आहे मी. तुला झोपेतनं जागा केल्याबद्दल सॉरी, पण मला ताबडतोब तुझी भेट घ्यायची आहे. दुपारनंतर ये रे. नाही रे, मला आत्ता तुझी भेट घ्यायची आहे. भेटणार नाही. तुझा रुबाब तू माझ्यावर. हे बघ, मी 15-20 मिनटात तुझ्याकडे येतोय. तू जागा राहा. मसणात जा रे. जे मसणात गेलेत ना त्यांच्याविषयीच मला तुझ्याशी बोलायचं आहे. म्हणजे दिनेश चंद्राच्या खुनासंबंधी बोलायला मी तुझ्याकडे येतोय. असं म्हणत मी त्याला आणखीन काही बोलायची संधी न देता रिसिव्हर खाली ठेवून दिला. इमारतीत एकदम निशब्द शांतता होती. किनाराचं रेस्टॉरंट आणि बार बंद झाला होता. पण या इमारतीतच दुसऱ्या मजल्यावर सदानंद शेट्टी आणि प्रकाश सावंत राहत होते हे मला माहिती होतं. इमारतीच्या बाजूला जो दरवाजा होता तिथूनच दुसऱ्या मजल्याकडे जाणारा जिना होता. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कॅसिनोकडे केवळ लिफ्टनं जाता येत होतं आणि लिफ्टकडे जायचा रस्ता आतल्या बाजूला रेस्टॉरंटमध्ये होता. म्हणजे एकाच इमारतीत असूनही दुसरा आणि तिसरा मजला शेट्टीनं पूर्णतः वेगवेगळा केलेला होता. मी इमारतीच्या बाजूला असलेल्या दाराकडे गेलो. दरवाजा उघडाच होता. जिना चढून मी दुसऱ्या मजल्यावर आलो. पॅसेजमध्ये 2 दरवाजे होते. मी पहिल्या दरवाजाजवळ जाऊन आतून काही चाहूल येते का याचा अंदाज घेत उभा राहिलो, पण कसलीही चाहूल लागली नाही. मग मी दुसऱ्या दरवाजाजवळ आलो आणि हलकेच दारावर थाप मारली. दरवाजा उघडाच आहे. आतून प्रकाश सावंतचा आवाज आला. मी दरवाजा ढकलून आत शिरलो. ती एक प्रशस्त हॉलवजा खोली होती. खोलीच्या खिडक्या बंद होत्या आणि त्यावर जाड जाड पडदे सोडलेले होते. खोलीत फर्निचर असं नव्हतंच. केवळ एक बेड, त्याला लागून असलेलं एक सेंटर टेबल आणि बेडच्या जवळ असलेल्या 2 खुर्च्या, बास. कदाचित त्यामुळे ती मोकळी खोली प्रशस्त वाटत होती. खोलीच्या समोरच्या भिंतीवर एक प्रचंड मोठं पेंटिंग लटकवलेलं होतं. पेंटिंग खरोखर अतिशय सुंदर होतं. एक ज्वालामुखी आणि त्यातून बाहेर पडणारा उकळता लाव्हा कमालीचा जिवंत वाटत होता तो. लाल आणि सोनेरी रंगाचा वापर करून संपूर्ण चित्रात ज्वालामुखीची भीषणता मनाला व्यापून टाकेल अशी किमया साधण्यात चित्रकाराला नक्कीच यश मिळालेलं होतं. हे पेंटिंग ज्या भिंतीवर लटकवलेलं होतं त्याच भिंतीच्या एका कोपऱ्यात हत्यारं म्हणून वापरता येतील अशा काही वस्तू पडल्या होत्या. म्हणजे हॉकी स्टिक, लोखंडी सळया, सायकलची चेन, तलवारी वगैरे वगैरे. दंगल आणि दहशत पसरवण्यासाठी अशा वस्तूंचा वापर सर्रासपणे करता येतो याची मला कल्पना होती. त्या वस्तू तिथे बघून मला मुळीच आश्चर्य नाही वाटलं. सदानंद शेट्टी आणि प्रकाश सावंतची पार्श्वभूमी आणि किनाराचा लौकिक बघता त्या वस्तू तिथे असणं साहजिक होतं. या क्षणी प्रकाश सावंत बेडजवळच्या एका खुर्चीवर बसला होता. त्याच्या अंगावर एक चट्ट्या पट्ट्याचा पायजमा आणि शर्ट असा नाईट ड्रेस होता. झोपेतून उठल्यामुळे असेल त्याचे केस पिंजारल्यासारखे दिसत होते. इतर वेळी किमती सूट घालून किनाराच्या रेस्टॉरंट कम बारमधनं फिरताना तो जेवढा देखणा रुबाबदार दिसायचा तितका यावेळी दिसत नव्हता. प्रकाश सावंतनं तीक्ष्ण नजरेनं माझ्याकडे बघितलं आणि मग मला विचारलं, ही फोनवर काय बकवास करत होता रे तू? मी त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत समोरच्या पेंटिंगजवळ गेलो. पेंटिंग बघायला लागलो. खिशातनं व्हील्सचं पाकिट काढलं, सिगरेट पेटवली. प्रकाश सावंत माझ्याकडे एकटक नजरेनं बघतोय याची मला जाणीव होती. ते खुनाबद्दल काहीतरी म्हणत होतास तू. पुन्हा कठोर आवाजात तो म्हणाला, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जे काय बोलणार असशील ते नीट विचार करून बोल, नाहीतर. पहिल्यांदा सुचित्राबद्दल काही विचारणार नाहीस का? मी त्याच्याकडे वळून बघत शांतपणे म्हणालो. इथून बाहेर पडताच अगदी योगायोगानं ती मला बाहेर भेटली. बऱ्याच गप्पा मारल्या मी तिच्याबरोबर. मी तुला विचारतोय, तू इथे कुठल्या उद्देशानं आलायस?
विनोद रावतसारखं आपणही ह्याला ब्लॅकमेल करू शकतो असा काही भ्रम नाही ना झाला तुला? पक्के, जरा बुद्धीचा वापर करायला शिक. मला जर ब्लॅकमेलच करायचं असतं तर मी सुचित्राकडे गेलो असतो. ती एका करोडपती माणसाची विधवा आहे. तुझ्याकडे काय आहे, फत्र? प्रकाश सावंतनं खाऊ का गिळू या नजरेनं माझ्याकडे बघितलं. हे बघ प्रकाश, मला तुझ्या आणि सुचित्राच्या संबंधांशी काही एक देणं घेणं नाही आहे. तुझं तिच्यावर खरोखर प्रेम आहे का केवळ एक पैसेवाली स्त्री समजून तू तिला आपल्या जाळ्यात ओढलंयस याच्याशी मला कर्तव्य नाही. मला केवळ एवढंच जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे की चंद्रा साहेबांचा खुनी कोण आहे. जर तुमच्या दोघांपैकी कोणी दिनेश चंद्राचा खुनी असेल तर मात्र मला तुमच्यात इंटरेस्ट असू शकतो. म्हणजे सुचित्रासाठी काम करतोयस तू, पण तिलाच खुनी म्हणून सिद्ध करण्यात तुला काही वाटणार नाही? अरे तिचं खुनी असेल तर का वाटावं? आरामखोर माणूस आहेस तू. तुला तसं वाटतंय रे, पण मी फालतू बडबड करू नको आता. मुद्द्याचं बोल. कशासाठी आलायस इथे? सांगतो रे, सांगतो, जरा धीर धर. मी तुला हे सांगण्यासाठी आलो आहे की मरण्यापूर्वी विनोद रावत मला काय सांगणार होता हे माझ्या लक्षात आलं आहे. काय सांगणार होता? हेच की तो तुझ्या आणि सुचित्राच्या असलेल्या अनैतिक संबंधांवरनं तुम्हाला ब्लॅकमेल करत नव्हता, तर तो फक्त तुला ब्लॅकमेल करत होता. मला? प्रकाश एकदम चमकला. फक्त तुला. विनोद रावतला अशी एक गोष्ट समजली होती की जी सुचित्राला समजणं तुला परवडण्यासारखं नव्हतं. त्याच गोष्टीच्या आधारावर तो फक्त तुला ब्लॅकमेल करत होता. पण तू मात्र सुचित्राला असं भासवलंस की विनोद रावतला तुमच्या संबंधांबद्दल समजलंय आणि ही गोष्ट चंद्रासाहेबांना सांगायची धमकी देऊन तो पैशाची मागणी करतोय. आणि अशा प्रकारे तू विनोद रावतला द्याव्या लागणाऱ्या पैशांची तजवीज परस्पर सुचित्रावर टाकून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केलास. माझ्याकडे दुसरा काही मार्गच नव्हता. त्याला द्यायला लागणारे पैसे मी कुठून? बोलता बोलता तो एकदम थबकला. बोल रे, बोल, काय म्हणत होतास तू? नाही, तूच बघ तुला काय बघायचं आहे. ठीक आहे, मीच बघतो. ऐक, ज्या गोष्टीवरून विनोद रावत तुला ब्लॅकमेल करत होता ती गोष्ट अशी होती की वैशाली साने नावाच्या मुलीशी तुझे प्रेमसंबंध होते. तुझ्यापासनं तिला दिवस केले होते. तुमची ओळख कशी झाली मला माहिती नाही, पण कोणत्या तरी प्रकारे पुण्यात तुझी आणि तिची ओळख झाली. आपण मुंबईतली फार मोठी आसामी आहोत असं भासवून तू त्या सरळ साध्या मुलीला आपल्या जाळ्यात ओढलंस, तिच्याशी संबंध ठेवलेस. मग तिला अडचणीत आणून सगळी जबाबदारी झटकून तू मुंबईला आलास. आपली अवस्था लक्षात आल्यावर तुझा शोध घेण्या वाचून त्या मुलीकडे दुसरा पर्यायच नव्हता. म्हणून आपल्या भावाला काहीही न सांगता ती गुपचूप मुंबईला आली. इथे आल्यावर तिने तुला शोधून तर काढलंच, पण त्याचबरोबर तिच्या हेही लक्षात आलं की या 3 महिन्यात परिस्थिती खूप बदलली आहे. तू एका नव्या स्त्रीला आपल्या जाळ्यात ओढलं आहेस आणि त्या बिचाऱ्या गर्भवती मुलीत आता तुला काडीचाही इंटरेस्ट उरलेला नाही. अशा परिस्थितीत सापडलेल्या त्या मुलीची या मुंबईत काय अवस्था झाली हे तुला माहिती आहे. ती उगाचच एवढी घाबरली होती रे. अचानक प्रकाश सावंत काहीशा दाटलेल्या आवाजात म्हणाला. तिने जरा हिंमत बांधली असती ना, तिने थोडं धीरानं घेतलं असतं ना, तर सगळं काही ठीक झालं असतं. त्यातून मी तिला व्यवस्थित सोडवलं असतं. अच्छा, तू तसं सांगितलं होतंस तिला? नाही, ती भावनेच्या भरात वाहवत चालली होती. मोठी विचित्र पोरगी होती ती, काही ऐकायला तयार नव्हती. नाहीतर आजकालच्या काळात गर्भपात हे काय कठीण काम आहे का? अच्छा, म्हणजे तिला व्यवस्थित सोडवण्याचा हा उपाय शोधला होतास तू? मग काय वाईट आहे त्याच्यात? आणि हे सुद्धा जेव्हा तिने तुला शोधून काढलं तेव्हा सुचलं तुला. नाहीतर तिचं आयुष्य बर्बाद करून तू तिला छानपैकी विसरून गेला होतास, नाही का? तो गप्प राहिला. आणि हीच गोष्ट कशी कोण जाणे विनोद रावतला समजली. वैशाली सानेला तुझ्यापासून दिवस गेले होते ही गोष्ट त्याला माहीत झाली होती, पण आता विनोद रावत मेलाय. वैशाली सानेही मेली आहे आणि तू एका करोडपती विधवेशी लग्न करायला मोकळा झालायस. ही गोष्ट तुझ्याशिवाय आणखीन कोणाला माहिती आहे?
नशीब समज तुझं, आणखीन कोणाला माहिती नाही आहे ते. ज्याला माहिती होती त्याला तर वर पोचवलं गेलं आहे, आणि आता तुलासुद्धा मी तिथेच पोचवतो. अचानक प्रकाश सावंतच्या हातात एक रिव्हॉल्वर चमकलं. क्षणभर माझेही धाबे दाणाणले. तू मला गोळी घालणार? अगदी बरोबर ओळखलंस तू. प्रकाश सावंतच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य चमकलं. अरे, खुनाच्या आरोपाखाली फाशीवर चढशील की? खुनाचा आरोप माझ्यावर लागला तर ना. ही धंद्याची जागा आहे. रोज इथे लाखो रुपये गोळा होतात. बार रोज रात्री 12-1 नंतर बंद होतो. गोळा झालेली कॅश त्यावेळी बँकेत भरणं शक्य नसतं. ती कॅश दुसऱ्या दिवशी बँकेत भरायची, म्हणून मी माझ्याकडे ठेवत असतो. एक दिवस पहाटेच्या सुमाराला अचानक मला जाग येते. बाहेर पॅसेजमध्ये मला कोणाच्या तरी दबक्या पावलांचा आवाज ऐकू येतो. घरात कोणीतरी चोर घुसला आहे हे माझ्या लक्षात येतं. मी त्याला म्हणतो, मुकाट्यानं हात वर कर, नाही तर गोळी घालीन. पण माझ्या वॉर्निंगकडे दुर्लक्ष देऊन तो माझ्यावर झेप घेतो. घाबरून जाऊन मी ट्रिगर दाबतो. एक मोठा आवाज होतो. तो माणूस फरशीवर आपटतो. तो मेला आहे बघून मला घाम फुटतो. त्या माणसाला ठार मारायचा माझा अजिबात हेतू नसतो, पण करणार काय, नाईलाज होता ना माझा. घरात चोर घुसला होता. मी त्याला मारलं नसतं तर कदाचित त्यांनी मला मारलं असतं, नाही का? बोल, कशी वाटली स्टोरी? ही स्टोरी मला फाशी देऊ शकेल? तुझ्या या स्टोरीवर पोलीस विश्वास ठेवतील असं तुला वाटतंय? न ठेवू दे ना. कोर्टाने ठेवलं तरी माझ्या दृष्टीनं पुरेसं आहे. आणि सुचित्रा, तिचा काही विचार केला आहेस? या घटनेनंतर तुझ्याकडे बघायचा तिचा दृष्टिकोन नक्की बदलेल. कदाचित तुझं हे नवं रूप तिला अजिबात आवडणार नाही, आणि तुझ्यावरचं तिचं सगळं प्रेम कापरासारखं उडून जाईल. कदाचित तुझ्याशी लग्न करण्याचा विचारही ती सोडून देईल. अरे, ते पुढचं पुढे बघता येईल रे. म्हणजे माझा खून करायचं तू नक्की केलं आहेस? त्याच्याशिवाय दुसरा इलाजच नाही ना रे दोस्ता. ओके, आता निदान माझा खून करण्यापूर्वी एवढं तर सांगशील का नाही की मी जे काही म्हणालो ते खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. वैशालीशी माझे संबंध होते. आता तिच्या पोटातलं मूल माझं होतं का नाही ते मला माहीत नाही, पण ती मात्र हे मूल माझंच आहे असं म्हणत होती. आणि ही गोष्ट त्या हरामखोर विनोद रावतला कशी कळली कोण जाणे, पण त्याच्या जोरावर तो मला ब्लॅकमेल करायला लागला. पण त्या दोघांपैकी कोणाचाही मी खून केला नाही हे मात्र खरं आहे. अर्थात जगातलं कुठलंही कोर्ट माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही याची मला कल्पना आहे. आजपर्यंत मी कोणाचा खून केला नाही, पण आता करणार आहे, कारण तू माझं भवितव्य धोक्यात आणू शकतोस. तुझ्यामुळे सुचित्रा आणि तिची करोडो रुपयांची संपत्ती माझ्या हातातनं निसटू शकते. मला ही रिस्क घेणं परवडणार नाही. इथे येण्यात आणि त्याहीपेक्षा तुला जे माहिती आहे ते सांगण्यात फार मोठी चूक केलीस फ्रेंड. तुझा मृत्यू आता... अरे शेट्टी, या वेड्या माणसापासून वाचव की मला. अचानक मी दरवाजाकडे बघत ओरडलो. प्रकाश सावंतनं एकदम गोंधळून जात दरवाजेच्या दिशेनं आपली मान वळवली, आणि त्याच संधीचा फायदा घेत मी झटकन कोपऱ्यात पडलेल्या वस्तूतनं एक लोखंडी सळई उचलली, आणि तिचं एक टोक भाल्यासारखा अणकुचेदार होतं. त्याचवेळी प्रकाश सावंतच्या लक्षात आलं असावं की मी शेट्टीचं नाव घेऊन त्याचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आहे. तो झटदिशी माझ्या दिशेला वळला. मी पूर्ण ताकदीनिशी हातातली सळई एखाद्या भाल्यासारखी त्याच्या दिशेनं फेकली. त्याचवेळी प्रकाश सावंतनं ट्रिगर दाबला. सळई फेकताच मी एका बाजूला झेप घेत जमिनीवर लोळण घेतली. काही इंचाचा फरक पडला होता. गोळी माझ्या डोक्यावरनं सणसणत जात मागच्या भिंतीच्या पेंटिंगवर आपटली. जमिनीवर लोळण घेताच मी एका बाजूला वळलो आणि धडधडत्या हृदयानं दुसऱ्या फायरची वाट बघायला लागलो, पण दुसरा फायर झालाच नाही. मान उचलून मी घाबरत घाबरत समोरच्या दिशेकडे बघितलं. प्रकाश सावंत बेडजवळ पाठीवर उताणा पडला होता. त्याच्या हातातलं रिव्हॉल्वर उडून त्याच्यापासून बरंच लांब घसरत गेलं होतं, आणि मी फेकलेली सळई एखाद्या भाल्यासारखी त्याच्या पोटात घुसलेली होती. ते दृश्य बघताच मी झटकन उठलो, त्याच्याजवळ गेलो. विक्रम, विक्रम. प्रकाश सावंत मोठ्या मुश्किलीनं बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाला. त्याचे शब्द ऐकू यावेत म्हणून मी आणखीन खाली वाकलो. त्याचवेळी दारातनं एक कर्कश आवाज आला. खबरदार, हलायचं नाही आपल्या जागेवरनं. मी मान वर करून दरवाजाच्या दिशेनं बघितलं तर दारात
रिव्हॉल्वर घेऊन सदानंद शेट्टी उभा होता. तू? मला बघताच तो चमकला. हां, हे बघ, ही वेळ काही सांगण्या बोलण्याची नाही आहे. याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवलं पाहिजे. मी रिसिव्हर उचलला, डायलच्या दिशेनं हात पुढं नेला. थांब, शेट्टी म्हणाला. मी प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे बघितलं. मला फक्त एवढंच सांग, या लफड्याशी माझ्या धंद्याचा काही संबंध आहे? नाही रे. मग कर फोन. मी पोलीस हेडक्वार्टरचा नंबर फिरवला. घाईघाईनं सगळी परिस्थिती सांगितली. मग रिसिव्हर क्रेडलवर ठेवून मी काहीशा थरथरत्या हातानं एक सिगरेट काढून पेटवली. प्रकाश सावंतची हालचाल आता बंद झाली होती. त्याचा श्वास अतिशय क्षीणपणे चालू होता. आत्ताची त्याची अवस्था बघता तो यातून वाचेल का नाही याबद्दल शंका होती. पण माझा तरी काय दोष होता? माझ्या हातून जरा जरी चूक झाली असती तर आता त्याच्या जागेवर मी असतो. मी निदान त्याच्यासाठी डॉक्टरी उपचाराची व्यवस्था तरी केली होती. माझ्या जागी प्रकाश सावंत असता तर त्यांनी मला या अवस्थेत बघून कदाचित आणखीन एक गोळी घातली असती. शेट्टीनं रिव्हॉल्वर खिशात ठेवलं. मग तो प्रकाश सावंतजवळ गुडघे टेकून बसला. त्यांनी त्याचा हात हातात घेऊन नाडी बघितली. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव उमटले. अवघड आहे, तो पुटपुटला. काय भानगड काय होती? उठून उभं राहत शेट्टीने विचारलं. हे बघ, भानगड काही असली ना तरी त्याच्याशी तुझा आणि तुझ्या धंद्याचा काहीच संबंध नाही. अरे तरीसुद्धा प्रकाश सावंत माझा माणूस आहे. तू त्याला जीवे मारायचा प्रयत्न केला आहेस. मी माझा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. ते रिव्हॉल्वर दिसतंय ना तुला, त्यांनी मला शूट करण्याचा प्रयत्न केला होता. एक गोळीसुद्धा झाडली माझ्यावर. अरे हो, त्याचाच आवाज ऐकून मी इथे आलो ना. मग ती गोळी जर मला लागली असती तर याच्या जागेवर आता मी असतो. अरे पण तशी वेळ आलीच कशी? आणि एवढ्या सकाळी सकाळी तू इथे का आला? हे बघ शेट्टी, मी तुला याआधीही सांगितलं आहे, आता पुन्हा सांगतो, तुझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. अरे पण तरी, हे बघ, एवढ्यात पोलीस येतील, तेही मला हाच प्रश्न विचारतील. थोडा धीर धर. एकाच प्रश्नाचं उत्तर दोनदा देण्यात काय पॉईंट आहे? शेट्टी गप्प झाला. अच्छा, मला एक सांग. अरे वा, म्हणजे तू मला विचारायचं काहीतरी, पण मी जे तुला विचारतो त्याच्याबद्दल तू काही सांगायचं नाही. ठीक आहे, तुझी मर्जी, नको सांगू. काय विचारणार होतास? त्या रणजितवर तुझं किती कर्ज होतं त्यालाच विचार. मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. त्या बदल्यात मीही तुझ्या भल्याची एक गोष्ट करेन. काय करशील? याच इमारतीतल्या 3ऱ्या मजल्यावर जुगाराचा अड्डा चालतो हे मी पोलिसांना सांगणार नाही. अरे तू सांगितलं नाही सांगितलं काय फरक पडतो? पोलिसांना माहिती आहे आधी. असे धंदे पोलिसांचं प्रोटेक्शन असल्याशिवाय थोडेच चालतात का? पण जोपर्यंत एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत पोलीस प्रोटेक्शन मिळू शकतं. तुला प्रोटेक्शन देणाऱ्या पोलिसांच्या वरच्या पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत ही गोष्ट गेली तर ही गोष्ट मी माझ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सरळ होम मिनिस्टरपर्यंत पोचवू शकतो. एकदा का ही गोष्ट सगळीकडे झाली की तुझं पोलीस प्रोटेक्शन आहे ना ते सुद्धा काही करू शकणार नाही. आणि हेच पोलीस ज्यांना तो आपलं समजतो उद्या तुला ओळखसुद्धा देणार नाहीत. शेट्टीने पुन्हा आपलं रिव्हॉल्वर बाहेर काढलं. यातली एक गोळी खोपडीत शिरली ना की तुझ्या या सगळ्या बढाया हवेत विरून जातील, समजलं का? करून बघ, आहे हिंमत. शेट्टी अण्णा, तुम्ही कदाचित विसरलेले दिसताय की प्रकाश सावंतची अवस्था कळवण्यासाठी मीच पोलिसांना फोन केला होता आणि कोणत्याही क्षणी पोलीस इथे यायची शक्यता आहे. शेट्टीनं रिव्हॉल्वर जसं खिशातनं काढलं होतं तसंच गपचूप परत खिशात ठेवून दिलं. रणजितच्या अंगावर आता माझं कसलंही कर्ज नाही. हे बघ, आत्ता नाही आहे ते मला माहिती आहे. त्यांनी तुझं सगळं कर्ज फेडलं आहे. पण तेच कर्ज किती होतं? 90,000. हे कर्ज त्यांनी कधी फेडलं? गेल्या बुधवारी. रोख फेडलं? नाही रे, चेक दिला. पास झाला. पण तो काही उत्तर देण्यापूर्वी 4-5 माणसं अचानक आत घुसली. सगळ्यात पुढे डॉक्टर आणि स्ट्रेचर घेतलेले 2 वॉर्ड बॉय होते. त्यांच्या मागे पाटील साहेब आणि 3-4 पोलीस. डॉक्टरांनी पुढे होऊन प्रकाश सावंतची तपासणी केली. त्यांचा चेहरा कमालीचा गंभीर झाला होता. त्यांनी वॉर्डबॉयला फोन करताच वॉर्डबॉय पुढे झाले. अतिशय काळजीपूर्वक त्यांनी प्रकाश सावंतला उचललं, स्ट्रेचरवर ठेवलं आणि स्ट्रेचर घेऊन ते बाहेर पडले. त्यांच्या मागोमाग डॉक्टरही. पाटलांनी आपल्या बरोबरच्या शिपायांना काही आदेश दिले. मग माझ्याकडे वळत ते म्हणाले, चले. कुठे? पोलीस स्टेशन. ओके, चला.
शेट्टीचा याच्याशी काय संबंध आहे? नाही, काही नाही. प्रकाश सावंतने झाडलेल्या गोळीचा आवाज ऐकून तो आला. म्हणजे आत्ता ज्याला स्ट्रेचरवरनं नेलं त्याचं नाव प्रकाश सावंत आहे? हो. शेट्टी. शेट्टी, मी तुझ्याशी नंतर बोलन. तुझा जरी याच्यात काही संबंध नसला तरी तुझा जबाब घ्यायला लागणार ना. तुम्ही जेव्हा हुकूम कराल तेव्हा मी हजर होईन साहेब, शेट्टी नम्रपणे म्हणाला. पाटलांनी मान डोलवली. ते बाहेर पडले. त्यांच्या मागोमाग मी खोलीतनं बाहेर पडलो. आम्ही खाली आलो. इमारती त्या दाराशी ॲम्ब्युलन्स उभी होती. प्रकाश सावंतला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आलं होतं. डॉक्टर, तुम्हाला काय वाटते? नाही, आत्ता काही सांगता येणार नाही. रक्तस्राव बराच झाला आहे, पण माणूस चिवट आहे, वाचण्याची शक्यता आहे, पण खात्रीपूर्वक नाही सांगू शकत. ठीक आहे, मी हेडक्वार्टरला जातो आहे. काय कळवायचं असेल तर तिथं कळवा. डॉक्टर ॲम्ब्युलन्समध्ये बसताच ॲम्ब्युलन्स निघून गेली. मी पाटलांबरोबर त्यांच्या जीपमध्ये बसलो. आम्ही बसता ड्रायव्हरनं जीप स्टार्ट केली. हेडक्वार्टरला पोहोचेपर्यंत पाटलांनी रस्त्यात मला एकही शब्द विचारला नाही. जीप पोलीस हेडक्वार्टरच्या आवारात थांबली. पाटलांबरोबर मी त्यांच्या केबिनवजा खोलीत शिरलो. पाटील आपल्या नेहमीच्या खुर्चीत जाऊन बसले. मी त्यांच्यासमोरच्या खुर्चीत. न सांगता एका शिपायानं कॉफीचे 2 मग आणून टेबलवर ठेवले. पाटलांनी मोठ्या कृतज्ञ नजरेनं त्या शिपायाकडे बघत मग उचलून तोंडाला लावला. चल, आता तुझी रेकॉर्ड सुरू कर. त्यापूर्वी मी काही विचारलं तर तुमची हरकत नाही ना? विचार रे. दिनेश चंद्राचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला? नाही, अजून नाही, पण पोस्टमार्टेममधनं जे काही समजणार आहे त्याबद्दल मला आधीच माहिती झाली. म्हणजे दिनेश चंद्राचा खूनच झाला आहे? कसं समजलं? अरे, वाघमारेकडनं. स्पष्ट सांगाल? माझ्या लक्षात येत नाही आहे. सब इन्स्पेक्टर वाघमारेने काहीतरी गडबड केल्याची जी शंका तू व्यक्त केली होती ना, ती माझ्या डोक्यातनं निघायला तयार नव्हती. वाघमारेला उभा आडवा घेतल्याशिवाय खरं काय ते समजणार नाही माझ्या लक्षात आलं. म्हणून माहीमहून परततानाच मी सरळ DSP साहेबांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना सगळं काही सांगितलं. वाघमारेला टॉर्चर करायची परवानगी मला द्यावी अशी मी त्यांना विनंती केली. DSP साहेबांनी नुसती परवानगी नाही दिली, ते माझ्याबरोबर निघाले. आम्ही गेलो वाघमारेच्या घरी. त्याला झोपेतनं उठवला, ठाण्यावर आणलं. सुरुवातीला कबूल करायला तयार नव्हता, पण DSP साहेबांच्या एका झापडत सरळ आला. मग लागला पोपटासारखा बोलायला. त्याने जे काही सांगितलं ना, त्याने मीच नाही, DSP साहेब पण अवाक झाले. काय सांगतोय? काय सांगितलं त्याने? त्यांनी सांगितलं, जेव्हा तो घटनास्थळी गेला तेव्हा स्टडी रूमची खिडकी उघडी होती. त्याने ती आतनं बंद करून घेतली. टेबलावर जो ग्लास होता तो त्याने धुतला. त्यात थोडीशी विस्की घालून पुन्हा होता तसा प्रेताजवळ ठेवला. घटनास्थळी त्याला स्त्रिया डोक्याला बांधतात ना, तसला एक स्कार्फ आणि चॉकलेटचं रॅपर मिळालं आणि या दोन्ही वस्तू सुचित्राच्या होत्या. मग या दोन्हीचं काय केलं त्यांनी? अरे, विकल्या त्या आरामखोराने. कुणाला? त्या प्रकाश सावंतला विकल्या 5,000ला. या दोन्ही वस्तूच्या बदल्यात प्रकाश सावंतनं आनंदानं त्याला ते 5,000 रुपये दिले ना. पण या दोन्ही वस्तू सुचित्राच्या होत्या हे वाघमारेला कसं माहिती? आणि त्या घेऊन तो नेमका प्रकाश सावंतकडे कसा गेला? अरे, विनोद रावत आणि वाघमारेची दोस्ती. त्याच्याकडून त्याला प्रकाश सावंत आणि सुचित्राच्या संबंधाबद्दल कळलं. घटनास्थळी सापडलेल्या दोन्ही लेडीज वस्तू सुचित्राच्याच असाव्यात या अंदाजानं वाघमारे त्या घेऊन त्या प्रकाश सावंतकडे गेल्या. प्रकाश सावंतनं दोन्ही वस्तू सुचित्राच्या असल्याचं ओळखलं आणि वाघमारेकडून 5,000ला विकत घेतल्या. म्हणजे दिनेश चंद्राचा खून सुचित्रानं केला आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? अर्ध तसं नसतं तर प्रकाश सावंतनं घटनास्थळी सापडलेल्या दोन्ही वस्तूसाठी 5,000 रुपये कशाला मोजले असते सांग ना. वास्तविक सुचित्रा त्याच बंगल्यात राहत होती ना. मग स्टडी रूममध्ये तिचा स्कार्फ नाही तर चॉकलेटचं रॅपर सापडलं असतं तर काय बिघडणार होतं? ते तिचंच घर आहे ना, त्यामुळं तिच्या वस्तू कुठेही असू शकत होत्या. पण प्रकाश सावंतचं वाघमारेकडनं त्या वस्तू विकत घेणं एका वेगळ्याच हेतूकडं बोट दाखवतं ना. मी काहीही न बोलता कॉफीचा मग उचलला, तोंडाला लावला. आता मला सांग, एवढ्या सकाळी सकाळी तू प्रकाश सावंतकडं कशासाठी गेलता? मी तिथे खडा टाकायला गेलो होतो, पण मजल गोळीबारापर्यंत जाईल असं नव्हतं वाटलं. कसला खडा टाकायला गेलता तू? दिनेश चंद्रांसारखा माणूस वैशाली साने जसं सांगत होती तशा एखाद्या मुलीच्या अवस्थेला कारणीभूत असेल असं मानायला माझं मन तयार होत नव्हतं. पण ती सांगत होती तेही खरं होतं. त्याचा अर्थ कुणीतरी तिच्या भोळेपणाचा फायदा घेतला होता हे नक्की.
म्हणून या केसशी संबंधित प्रत्येक व्यक्तीकडे हा खडा टाकून मी बघणार होतो. प्रत्येकाला मी हे भासवणार होतो की त्या मुलीच्या अवस्थेला तोच जबाबदार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी प्रकाश सावंतकडे गेलो आणि तिथेच माझी थाप खरी ठरली. मी जाणीवपूर्वक त्याला झोपेतनं उठवलं आणि वैशाली सानेच्या अवस्थेला तोच जबाबदार असल्याचं सांगितलं. आणि मी ठामपणे केलेल्या आरोपानं तो बाव चळला. मला खरंच सगळं माहिती असं समजून मग त्यांनी स्वतःच सगळं काही कबूल केलं. पण त्याचबरोबर मी ही गोष्ट सुचित्राला सांगू नये म्हणून माझं तोंड बंद करण्यासाठी त्यांनी माझा खून करायचा प्रयत्न केला. त्याच्याकडे रिव्हॉल्वर होतं, माझ्याकडे काहीच नव्हतं. तरी माझं नशीब चांगलं म्हणून मी वाचलो. त्यांनी झाडलेली गोळी मला लागली नाही, पण मी फेकलेली सळई मात्र त्याच्या पोटात घुसली. म्हणजे वैशाली सानेचा खून प्रकाश सावंतनी केला का? मान्य करत नाही आहे तो म्हणतो तो फक्त तिला गर्भपात करण्यासाठी तयार करत होता. खोटं बोलत असेल रे तो आरामखोर. तो वाचला तर तुम्ही त्याच्याकडनं कबूल करून घ्या ना. अरे घेणारच ना. वाघमारेकडून मिळालेल्या माहितीवरून तर आता तुमची खात्री पटली असेल की खून सुचित्रानं केला आहे. खात्री? अरे मी तर तिच्या नावाने अजामीनपत्र वॉरंट काढायची तयारी केली. वॉरंट हातात पडताच मी तिला अटक करायला जाणार आहे. प्रत्येक गोष्ट अपराधी म्हणून तिच्याकडे बोट दाखवते. अरे विवाहित असून तिचे परपुरुषाशी संबंध होते. नवरा तिला घटस्फोट द्यायला तयार नव्हता. परिणाम काय? खून. पण आत्तापर्यंत तर दिनेश चंद्रानं वैशाली सानेचा खून करून मग स्वतः आत्महत्या केली असं तुम्ही समजत होतात. आता सुचित्राने दिनेश चंद्राचा खून केला आहे असं म्हणताय. मग वैशाली सानेचा खून कोणी केला? ह्या प्रकाश सावंतनी. नाही, मला नाही तसं वाटत पाटील साहेब. मला तो खरं बोलत होता असं वाटतं. तो माझा खून करणार होता. मी आणखीन काही क्षणाचा सोबती असं त्यांनी गृहीत धरलं होतं आणि अशा परिस्थितीत मला नाही वाटत तो खोटं बोलेल. त्यातून एवढं सगळं कबूल केल्यावर केवळ एवढी एकच गोष्ट तो नाकबूल कशासाठी करेल? मग त्या पोरीचा खून बी सुचित्रानंच केला असेल. कसा? आणि तिचा खून करायचं सुचित्राला काय कारण? अरे त्या सुचित्राचं प्रकाश सावंतवर प्रेम होतं. आपल्या प्रियकाराची आणखीन पण कोणी प्रेमिका आहे तिला समजलं असेल. मग मत्सराने आणि संतापाने येडीपिशी झाली ती आणि केला त्या पोरीचा खून. एक खून केल्या होती झाली निरडावल्यासारखी. मग आपल्या रस्त्यातला दुसरा काटा पण काढून टाकला. म्हणजे घरी आली आपल्या पतीचा खून केला. त्यामुळं ती चंद्रासाहेबाच्या करोडो रुपयाच्या संपत्तीची मालकीन तर होणार होतीच, शिवाय आपल्या प्रियकाराशी लग्न करायला मोकळी झाली ती. पाटील साहेब, अहो सुचित्रा चंद्राचं फार भयंकर चित्र तुम्ही उभं करताय. मग तसं ते नाही आहे हे तुम्हाला सांगतो का? काही न बोलता मी कॉफीचा शेवटचा घोट घेतला, मग एका बाजूला ठेवून दिला. एक गोष्ट आहे पाटील साहेब, दिनेश चंद्रानं वैशाली सानेचा खून केला नाही ही गोष्ट तर तुम्ही मान्य करता. म्हणजे काय आता ते मान्य करायला पाहिजे ना. म्हणजे वैशाली साने जी 3 महिन्यांची गरोदर होती त्याच्याशी त्यांचा काही संबंध नव्हता, बरोबर आहे? अरे तूच आता म्हणला ना प्रकाश सावंतनं ते कर्तृत्व आपलं असल्याचं कबूल केलं म्हणून. अर्थात ते कबूल केलं. तो जर जिवंत राहिला तर तुम्ही त्याला विचारूच शकता. ते काय तुला म्हणायचं काय रे? हेच म्हणायचं आहे की जर दिनेश चंद्रा वैशालीच्या त्या अवस्थेला जबाबदार नव्हता तर मग ती पोरगी दिनेश चंद्राला ब्लॅकमेल का करत होती? अरे कदाचित कोणाच्या तरी सांगण्यावरनं ती एकाची जबाबदारी दुसऱ्याच्या अंगावर टाकायचा प्रयत्न करत असेल. कदाचित प्रकाश सावंतच्या सांगण्यावरनं ती तसं करत असेल. पाटील साहेब, एवढं मोठं खोटं बोलण्यासाठी मन तेवढं निर्ढावलेलं असावं लागतं. ती मुलगी तुम्हाला तशी वाटत होती का? बघे ती पोरगी कशी होती मी कसं सांगणार? जिवंत असताना मी काय तिला पाहिलं नाही ना. बोलता बोलता पाटलांनी रिस्टवॉशमध्ये बघितलं. चटकन उठून उभे राहत म्हणले, हे बघे मी निघतो, मला सुचित्राच्या अटकेचं वॉरंट कलेक्ट करायचे. मीही उठून उभा राहिलो. आणि तू कुठं गुल व्हायचं नाही, तुझा जबाब घ्यायचा अजून बाकी आहे. घाबरू नका पाटील साहेब, मी मुंबईतच आहे हो. असं म्हणत मी पाटलांचा निरोप घेतला, बाहेर पडलो. बाहेर येऊन टॅक्सीला हात केला. माझी बुलेट अजून किनाराच्या बाहेर उभी होती. ती आणण्यासाठी मला पुन्हा किनाराकडे जाणं भाग होतं. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित चरित्र ही कादंबरी. आज तुम्ही ऐकलात या कादंबरीचा 9वा भाग. चरित्र या सुरेश वैद्य लिखित कादंबरीचा 10वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.